उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आता हिंदूंचा विचार हिंदूंनीच केला पाहिजे, कोणत्या प्रकारचं नेते मंडळी नाही. म्हणूनच आता यापुढे जर कोणाला काय काय माहीत असतं की या ठिकाणी 4 बांगलादेशी घुसखोर येतात, सांगा असाच मॉब घेऊन जाऊन आणखी बांगलादेशी घुसखोर देशातले तुडवून इथून पुन्हा बांगलादेशला पाठवूया. त्यामुळं याची काळजी आता आपल्याला घ्यायचे. जर बांगलादेशमधला हिंदू सुरक्षित हवा असेल ना तर इथला पुरवायला घ्या. आपल्या कामाला कारवाई काय झाली आपल्याला काही घेत नाही. आता बदलली पाहिजे, आता विचार बदलायचे. जर आपल्या एखाद्या कापडत पडतो ना तर त्याचा तो हात टाकायची ताकद हिंदूमध्ये आहे की आपण पुन्हा आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तो त्याच्यामध्ये आपण शिवछत्रपतीचा इतिहास विसरलेला आहोत. आता इतिहास विसरता कामा नये, त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. करायचं असेल ना तर पोलीस त्याला इकडून पाहिजे. आता कारण आपण पाहतोय आपली अवस्था आहे ना विचार करतोय हिंदूंचा हा विचार आजपर्यंत कोणाकडे होत नाही. म्हणून आता हिंदूंनी इतरांचा विचार करणं जर सोडलं हिंदू या देशामध्ये सुरक्षित राहणार आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये 52 राष्ट्र हे मुस्लिम राष्ट्र आहे की या जगामध्ये एकही हिंदू राष्ट्र नाहीये. ते विचार काही शोकांतिका किती मोठे. एवढा मोठा बहुल हिंदू समाज असताना देखील हिंदू सुरक्षित हिंदुस्थानातच नाहीये. बांगलादेशची गोष्ट आज वेगळीच आहे, पण आज हिंदुस्थानात सुरक्षित नाहीये. होतं सातारा म्हटलं काय वेगळी का विचारांचा आपण सर्वजण विचार करणार श्री श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. शिवराय, आज साताऱ्यामध्ये आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुकमोर्चा घेतला. हा मुकमोर्चा याचसाठी जो बांगलादेशमध्ये हिंदूवरती अत्याचार, इस्कॉनवरती हल्ला, धर्मगुरूंना जे काय अटक वगैरे सत्र त्या ठिकाणी चालू आहे आणि हिंदूंवरती होणारे अत्याचार आहेत, मंदिरावरती आयबानीचे आबरू लुटण्याचं काम म्हणजे प्रत्यक्षामध्ये 350 वर्षापूर्वी जे स्वराज्यावर चाल करून अफजल खान असेल, औरंगजेब खान विचाराचा बांगलादेश निर्माण झालेला आहे. म्हणून याच्यावरती कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे. म्हणून जिल्हाधिकारी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की या ठिकाणी आमचा जो बांगलादेशमधील हिंदू समाज आहे हा हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे आणि हिंदू सुरक्षेसाठी सरकारने काहीतरी पाऊल उचलली पाहिजे. मी आपल्या माध्यमातून नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये दखल न करून बांगलादेशला योग्य त्या पद्धतीने आपल्या सूचनेमध्ये आपल्या शब्दामध्ये समजावं. नाहीतर गृहमंत्र्यांनी आम्हाला हिंदूंना एक आदेश द्यावा की फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी आम्हाला हिंदूंना मोकळं करावं. आम्ही स्वतः बांगलादेशमध्ये घुसून त्या ठिकाणी आमच्या हिंदूंना वाचवू आणि देशाला तो बांगलादेश पुन्हा मोफत जमिनीचे भेट म्हणून आम्ही देऊ शकतो. एवढं सांगतो, हिंदू हा सुरक्षित राहायला पाहिजे. जर सरकारने याच्यावरती पावलं उचलली नाहीत तर अन्यथा या महाराष्ट्रातील देशभरातील समस्त हिंदू जो घुसखोर बांगलादेश या देशामध्ये राहतो तो तुडवण्यासाठी आम्ही सुरुवात करणार म्हणजे करणार. जर आमच्या हिंदूंना तिथे त्रास होत असेल तर या ठिकाणच्या घुसखोरी बांगलादेशला आम्ही देखील या ठिकाणी जगू देणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो.